हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा. सध्याच्या बिगिनर फ्रेंडली व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत हाफ डबल क्रोशे डिक्रीज कसे करायचे. यालाच HDC डिक्रीज किंवा HDC टू टुगेदर असेही म्हणतात. सुरू करूयात. मी इथे फर्स्ट रो एक करून घेतलेला आहे, कुठल्याही स्टिचचा चालणार आहे आणि चेन 2 करून प्रोजेक्ट आपला टर्न केलेला आहे. चेन 2 का केले? कारण मला इथे HDC करायचे आहे म्हणून, आणि HDCचा स्टिचचा नोटेशन आहे चेन 2. आपण थोडक्यात रिकॅप करूयात HDC कसे करायचे, म्हणजेच हाफ डबल क्रोशे कसे करायचे. आत्ता या स्टिचमध्ये हे चेन 2 आहे, त्यामुळे पुन्हा इथे स्टिच नाही करायची. इथे बघूयात. यार्न ओव्हर, मग दोन्हीही लूपमध्ये हुक इन्सर्ट होतोय ना कन्फर्म करायचं. यार्न ओव्हर करून वर्किंग यार्न वर घ्यायची. हुकवर 3 लूप्स असतील. यार्न ओव्हर करून तीनही लूपमधून हुक बाहेर काढायचं. ही झाली हाफ डबल क्रोशे स्टिच. याचे व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ती प्लेलिस्ट बघितली नसेल तर ती नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आता हाफ डबल क्रोशे डिक्रीज म्हणजे ही आणि त्याच्या पुढची ह्या 2 स्टिचमध्ये मिळून एक हाफ डबल क्रोशे करायची. ती कशी ती बघूया. स्टेप 1 यार्न ओव्हर. स्टेप 2 हुक इन्सर्ट करायचं. स्टेप 3 पुन्हा यार्न ओव्हर. स्टेप 4 वर्किंग लूप वर घ्यायचं. आता स्टेप 4 आणि 5 म्हणजे शेवटच्या ज्या 2 स्टेप्स ज्या असतात, यार्न ओव्हर करून हुकवरच्या लूप्समधून हुक बाहेर काढणे, ह्या ज्या 2 लास्ट स्टेप असतात त्या होल्डवर ठेवायच्या, म्हणजे त्या करायच्या नाहीत आणि पुढच्या स्टिचवर शिफ्ट व्हायचं. आता इथे जर हे होल्ड केलंय, आता पुढच्या स्टिचवर शिफ्ट करताना हाफ डबल क्रोशे जसं करू तशा पहिल्याच ज्या स्टेप्स आहेत त्या करायच्या. यार्न ओव्हर, स्टिचमध्ये हुक इन्सर्ट केलं. यार्न ओव्हर करून वर्किंग यार्न वर घेतली, बरोबर. आणि शेवटच्या स्टेप काय असली असती? यार्न ओव्हर करून हुकमधून बाहेर यायचं. या स्टिचच्या लास्टच्या 2 स्टेप आणि ह्या स्टिचच्या लास्टच्या 2 स्टेप ह्या दोन्हीही वेगवेगळ्या न करता एकसाथ आता करायच्या, म्हणजे एकदाच करायच्या. यार्न ओव्हर करून हुकवरच्या लूप्समधून हुक बाहेर काढणे. यार्न ओव्हर, आणि एकसाथ येत नसतील तर 1 बाय 1 केलं तरी चालेल. 1 2 3 4 5 अशा 5, म्हणजे हाफ डबल क्रोशे 2 टुगेदर करताना हुकवर 5 लूप्स असतात. ओके. इथे तुम्हाला दिसेल की इथे आपण 1 केली होती, ही चेन 2 ने टर्न केला, ही 1 केली होती आणि इथली आणि इथली मिळून ही एकच स्टिच झाली, म्हणजे डिक्रीज झाली. खाली 2 होत्या तर वर एकच हाफ डबल क्रोशे आपण केली. ह्याला हाफ डबल क्रोशे 2 टुगेदर असंही म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघूयात. यार्न ओव्हर, स्टिचमध्ये इन्सर्ट केलं, दोन्ही लूप आहेत ना कन्फर्म केलं. यार्न ओव्हर करून वर्किंग यार्न वर घेतली. आता लास्टच्या 2 स्टेप राहिल्या. यार्न ओव्हर करून या लूपमधून हुक बाहेर काढणे, पण इथे स्टॉप करायचं आणि पुढच्या स्टिचवर शिफ्ट व्हायचं. यार्न ओव्हर, दोन्हीही लूपमध्ये हुक इन्सर्ट होतंय ना कन्फर्म केलं. यार्न ओव्हर करून वर्किंग यार्न वर घेतली. आता इथेही 2 स्टेप राहिल्यात, परंतु ह्या पहिल्या 2 स्टेप म्हणजे लास्टच्या 2 स्टेप आणि इथल्या 2 स्टेप ह्या दोन्हीही एकदाच. आता यार्न ओव्हर करून ह्या सगळ्या लूपमधून हुक बाहेर काढलं. इथे 2 मिळून 1, इथे 2 मिळून 1. थोडंसं फास्टमध्ये जाऊयात. यार्न ओव्हर, हुक इन्सर्ट, यार्न ओव्हर, वर्किंग यार्न होल्ड केलं. यार्न ओव्हर पुढच्या स्टिचवर शिफ्ट केलं. यार्न ओव्हर, आता हुकवर आहेत 5 लूप्स. यार्न ओव्हर करून हाफ डबल क्रोशे डिक्रीज. आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक
क्रोशा ज्यांना लर्न करायचे असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.